ओझरखेड कालव्याचे पाणी बरेच दिवसापासून वाट पाहत असलेल्या वाहेगाव, साळ व वाकी खुर्द लाभ क्षेत्रात पोहोचत नसल्यामुळे संतप्त झालेल्या संतप्त लाभधारक शेतकऱ्यांनी अखेर आमरण उपोषणाचे हत्यार उगारले। दुष्काळाच्या भीषण संकटाचा सामना करण्यासाठी शिवारातील शेतकरी, कष्टकरी मजूर व मुक्ती जनावरे यांना दिलासा मिळण्यासाठी ओझरखेड कालव्याचे पाणी वाहेगाव, साळ, गोई नदी बंधारे व मसोबा बंधारा तसेच वाकी खुर्द, पाझर तलाव येथे मिळणे अपेक्षित होते, परंतु ओझरखेड कालव्याच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आम्हाला पाणी मिळत नाही असे उपोषणकर्ते शेतकऱ्यांचे म्हणणे असल्यामुळे आम्हाला पुरेसे पाणी मिळाल्याशिवाय आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला। आंदोलनकर्त्यांच्या प्रश्नांची चौकशी करण्यासाठी माननीय तहसीलदार चांदवड श्री मदार कुलकर्णी स्वतः उपोषणस्थळी हजर झाले। ओझरखेड कालव्याचे उपअभियंता श्री चौधरी तसेच पोलीस निरीक्षक श्री कैलास वाघ व तहसीलदार श्री मदार कुलकर्णी यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले। सदर प्रसंगी माननीय आत्माराम कुंभारडे व माननीय गणेश निंबाळकर यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली व शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आम्हीही आंदोलनात उडी घेऊ असे सांगितले। माननीय आमदार डॉक्टर श्री राहुल आहेर यांनीही वेळोवेळी फोनवरून शेतकरी व अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना पुरेसे पाणी देण्याचे आदेश दिले। ओझरखेड कालव्याच्या अधिकाऱ्यांनी पुरेसे पाणी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकरी शांत झाले व आम्हाला अपेक्षित असलेले सर्व बंधारे भरून मिळाले तरच आम्ही उपोषण मागे घेऊ, अन्यथा होणाऱ्या परिणामास ओझरखेड कालव्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी जबाबदार राहतील असे शेतकरी म्हणाले। पोलीस फास्ट न्यूज प्रतिनिधी चांदवड।